नमस्कार मंडळी, चला तर आज आपण कांद्यापासून जबरदस्त असा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। तर इथे आपण कांदा सर्व स्वच्छ करून घेतले, परत पातळ चिरून घ्यायचे आहे। कांदा पातळ चिरला की त्याला मोकळं करून घ्यायचं। त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, त्याचबरोबर धना पावडर, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तेल, कोथिंबीर घालून सारण तयार करून घेतलं। आता आपल्याला 2 गोळे एकसारखे घ्यायचे आहे। याची सरळ गोल पोळी लाटून घ्यायची आहे। याला फोल्ड करायची, तेल लावायची काहीच गरज नाही। तर अशा पोळ्या पातळ लाटून घेतल्या, त्यावरती तयार करून घेतलेलं सारण अशा पद्धतीने पसरवून घेतलं। दुसरी पोळी वरतून ठेवून कडा बंद करून फोल्ड करायची आहे, म्हणजे आपली पोळी फुटत नाही। तर कडा बंद करून इथे पॅनवरती 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे। तुपावरती दोन्ही साईडने खमंग असा आपल्याला हा लच्छा पराठा भाजून घ्यायचा आहे। हा पराठा बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला टेस्टी आणि मस्त आहे। तर लहान मुलं तर आवडीने खातील। तुम्ही हा टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।